श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन बेलापूर किल्ला संवर्धनाची मागणी केली। नवी मुंबईतील बेलापूर किल्ले गावठाण हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। येथे निसर्गाने मुक्त असताना नैसर्गिक संपत्तीची उधळण केली आहे। बेलापूर किल्ले गावठाण येथे पेशवेकालीन श्री गोवर्धनी मातेचे ऐतिहासिक मंदिर आहे। मंदिराच्या बाजूला शिवकालीन किल्ले आहेत। अशा स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा व येथील शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे या संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे। आज बुधवारी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन बेलापूर किल्ला संवर्धनाची मागणी केली। सर्वप्रथम मंदाताई म्हात्रेंच्या माध्यमातून आज बेलापूर किल्ल्यासाठी सरकारच्या माध्यमातून 10 कोटींचा निधी आलेला आहे। तर सर्वप्रथम शासनाच्या मंदाताई म्हात्रेंचे खरंच खूप खूप आभार आहेत की आज नवी मुंबईमध्ये एकमेव असा ऐतिहासिक किल्ला आहे तो बेलापूर किल्ला आणि आज तो पूर्ण भग्न अवस्थेत आहे। म्हणजे आज गडकिल्ल्यांचं कुठलाही बुरुज कुठलाही एक वास्तू तिथे उभी नाही आहे, फक्त दगड आणि माती राहिलेली तिथे आणि त्या किल्ल्याची आज मंदाताई म्हात्रेंनी पुढाकार घेऊन आज तो किल्ला पुनरुज्जीवित करण्यासाठी गडकोट पुन्हा बांधण्यासाठी जो प्रयत्न केला त्यासाठी आभार आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन देऊन त्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी आम्ही मागणी केली। बेलापूर किल्ला हा एक मोठा म्हणजे आज कुठलीही अवस्था त्या किल्ल्यावरती नाही आहे। म्हणजे त्याचं तुम्ही पाहायला गेलं तर त्याचा कोणताही बुरुज आता नाही, तिथे कुठलाही मंदिर अवस्थेत नाही आहे, सर्व दुरावस्थेत राहिलेलं आहे। आज तो किल्ला तो पुन्हा उभा राहायला पाहिजे आणि तेच खरंच शिवाजी महाराज समाजाचं रूप आहे। ह्या प्रत्यक्ष नवी मुंबईकरांना सर्वांना पाहता आलं पाहिजे। ऐतिहासिक गोष्टींमध्ये आज एकमेव किल्ला आपला बेलापूर किल्ला आहे आणि तो सर्वांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी प्रत्येकाला तो पुन्हा ऐतिहासिक वास्तू नवी मुंबईतली एक पुन्हा सर्वांना पाहता यावी हीच आमची अपेक्षा आहे। आणि तो गड संवर्धनासाठी आम्ही त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदूच्या माध्यमातून सर्व हिंदू संघटनांनी आम्ही पत्रव्यवहार करून निवेदन देऊन आम्ही मंदाताई म्हात्रेंकडे ही आमची विनंती पोहोचवलेली आहे। त्यासाठी इथून पुढे आम्हाला सहकार्य करावे शासनाने आणि मंदाताई म्हात्रेंनी। तर आमची एवढीच विनंती आहे की तो 10 करोडचा जो निधी आहे तो योग्य रीतीने गड संवर्धनासाठी वापरण्यात यावा। तिथे जे काही शिवप्रेमी आहेत, जे शिवाजी महाराजांचे विचारसरणीतले युवक आहेत, त्यांना अपेक्षित असाच छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श युवकांसमोर ठेवलेला आहे गड संवर्धनाचा, तर त्याच अपेक्षेने ते 10 करोडचा निधी त्या किल्ल्यासाठी वापरण्यात यावा व एक नवी मुंबईतली ऐतिहासिक वस्तू जे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे त्या किल्ल्यावरती गेल्यानंतर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन त्या किल्ल्याच्या मार्फत नवी मुंबईकरांना व्हावं व एक ऐतिहासिक वस्तू तिथं निर्माण झाल्यानंतर सर्व जे शिवप्रेमी आहेत ते त्या ठिकाणी जाऊन पुढील आपले उपक्रम पुढील आपलं कार्य ते समोर किल्ल्याचा आदर्श घेऊन सतत कार्यरत ठेवावे एवढी आपली इच्छा आहे। यावेळी उपस्थितांशी बोलताना आमदार मंदा म्हात्रे म्हणाला की शासन दरबारी वेळोवेळी मी पत्रव्यवहार करून किल्ले गावठाण हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी व शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून 10 कोटीचा निधी मंजूर करून घेतला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन शिवप्रतिष्ठानला आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले। कॅमेरामन सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV।